महावितरणच्या 13 मंडळातील वीज वितरणाची जबाबदारी खासगी कंपन्यांना फ्रँचायझी तत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार संघटनांना दिलेल्या खासगीकरण न करण्याच्या आश्वासनाचा भंग केल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केलाय। महावितरणने फ्रँचायझी दिलेल्या मंडळांमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव आणि बीड या शहरांचा समावेश आहे। फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी याला तीव्र विरोध दर्शवत म्हटलंय की पूर्वी नागपूर, जळगाव आणि संभाजीनगरमध्ये फ्रँचायझी मॉडेल पूर्णतः अपयशी ठरलं होतं। नफ्यात असलेल्या सरकारी कंपन्यांचं खासगीकरण केवळ भांडवलदारांच्या फायद्यासाठी केलं जात असल्याचा दावा करत कामगार संघटनांनी आता राज्य सरकारविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतलाय। फ्रँचायझी मॉडेलमध्ये वीज वितरणाचं काम ठराविक कालावधीसाठी खासगी कंपनीकडे दिलं जातं। वीज निर्मिती ही सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून होते आणि वीज वहन हे महापारेषणकडेच राहते। मात्र ग्राहकांपर्यंत वीज पोहोचवणं, बिलिंग आणि वसुलीची जबाबदारी खासगी फ्रँचायझीकडे असते। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांमध्ये जवळपास 67 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण तापलंय। या निवडींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। सत्ताधारी महायुतीने दबावतंत्र आणि पैशांचा वापर करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय। या याचिकेद्वारे राज्य निवडणूक आयोगाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोकप्रतिनिधित्व कायद्यात बिनविरोध निवडीची संकल्पना आहे असा दावा करत चौकशी पूर्ण होईपर्यंत या जागांचे निकाल जाहीर करू नयेत अशी विनंतीही न्यायालयात करण्यात आली आहे। विशेषतः कल्याण, डोंबिवली, जळगाव आणि ठाणे येथील मोठ्या संख्येने झालेल्या बिनविरोध निवडी आता न्यायप्रविष्ट झाल्या आहेत। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असताना भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एक खळबळजनक विधान केलंय। मी परळी आता धनंजय मुंडेंना देऊन टाकली आहे, आता मला माळा कोळीवर प्रेम करू द्या असं वक्तव्य त्यांनी नांदेडमधील एका सभेत केलंय। राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मुंडे बहीण भाऊ सध्या महायुतीत एकत्र आहेत। मात्र परळी मतदारसंघावर पंकजा मुंडे यांचा दावा कायम मानला जात असतानाच त्यांनी स्वतःहून परळी धनंजय मुंडेंसाठी सोडल्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आगामी निवडणुकीत परळीतून नेमकी उमेदवारी कुणाची असणार याबाबत या विधानामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना प्रकृती बिघडली। चिपळूण येथील कृषी आणि पशुधन प्रदर्शन 2026 मध्ये संबोधित करताना राणेंना अचानक अस्वस्थ वाटू लागला आणि व्यासपीठावरच त्यांना भुवळ आली। सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने आधार देत खुर्चीवर बसवलं। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। विशेष म्हणजे कालच राणे यांनी वयोमानाचं कारण देत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते। मुलांच्या राजकीय स्थिरतेनंतर आता व्यवसायाकडे लक्ष देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। या घटनेनंतर काही काळ विश्रांती घेऊन ते विश्रामगृहाकडे रवाना झाले असून त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत असून आगामी काळात त्यांना खासदार म्हणून निवडून येणं कठीण असल्याचं विधान MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय। महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ओवैसींनी राज्याच्या राजकीय समीकरणांवर भाष्य केलं। ओवैसी म्हणाले की पवारांकडे राज्यसभेवर पुन्हा निवडून जाण्यासाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ सध्या शिल्लक नाही। त्यांच्याकडे सत्ता कुठे आहे? पुरेसे आमदार नसताना ते पुन्हा वरिष्ठ सभागृहात कसे जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राज्यसभेच्या या जागेसाठी भविष्यात मोठा राजकीय तमाशा पाहायला मिळेल असे संकेतही त्यांनी दिलेत। पवारांसोबतच मल्लिकार्जुन खरगे आणि रामदास आठवले यांसारख्या अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपत असल्याने आगामी राज्यसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। नोव्हेंबरच्या अखिल भारतीय औद्योगिक श्रमिक ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारीनुसार जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात
2% वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सध्याचा 58% असलेला DA आता 60% पोहोचेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर 58% त्याला 29,000 रुपये DA मिळत होता. आता 60% तो 30,000 रुपये होईल. म्हणजेच दरमहा 1,000ची थेट वाढ होईल. तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी DA जितका जास्त वाढेल तितकाच फायदा फिटमेंट फॅक्टर ठरवताना होईल. यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील राजोल भागात सोमवारी ONGCच्या तेल विहिरीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊन भीषण आग लागली. विहिरीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला आणि कच्च्या तेलासह वायूने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने इरुसुमांडासह परिसरातील 3 गावं तातडीने रिकामी केली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना वीज आणि गॅस शेगड्या बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. ONGC आणि दीप इंडस्ट्रीजचे पथक आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतीही जीवितहानीची घटना समोर आली नाहीये. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांच्या ओहायो राज्यातील सिन्सिनाटी येथील घरावर रविवारी मध्यरात्री अज्ञाताने हल्ला केला. या हल्ल्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून गुप्तचर विभागाने तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतलंय. सुदैवाने घटनेच्या वेळी JD व्हेन्स आणि त्यांचे कुटुंब घरी उपस्थित नव्हते. रविवारी दुपारीच ते शहराबाहेर गेले होते. एका व्यक्तीने भिंत ओलांडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं, मात्र तो घरात प्रवेश करू शकला नाही. व्हेन्स यांनी अलीकडेच व्हेनेझुएलातील अंमली पदार्थ तस्करीविरोधी अमेरिकन लष्करी कारवाईचे समर्थन केले होते. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला का याचा तपास यंत्रणा करते. अद्याप या प्रकरणावर व्हाईट हाऊसने अधिकृत भाष्य केलेलं नाहीये. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती याचा कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट जननायकन 9 जानेवारी रोजी पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून कर्नाटकात आगाऊ बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळालाय. बंगळुरूमधील विशेष शोची तिकीटं 2,000 रुपयांपर्यंत विकली गेली असून सर्व शो हाऊसफुल झाले. 33 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर वयाच्या 51व्या वर्षी विजयने निवृत्ती जाहीर केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असून तमिळगा वेन्नी कझगम या आपल्या राजकीय पक्षाद्वारे ते पूर्णवेळ समाजकारणात सक्रिय होणार आहेत. 69व्या चित्रपटासह विजय रुपेरी पडद्याला कायमचा निरोप देणार असल्याने जगभरातील चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरतोय. BCCIच्या निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त केलं. या कारवाईचा निषेध म्हणून बांगलादेश सरकारने देशात IPLच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 5 जानेवारी रोजी सर्व TV चॅनल्सना हे आदेश दिले. मुस्तफिजुरला 9.20 कोटींना विकत घेऊनही अचानक बाहेर काढल्याने बांगलादेशमध्ये तीव्र संताप आहे. या राजकीय तणावामुळे बांगलादेशने T20 विश्वचषक 2026 साठी भारत दौऱ्यावर येण्यासही नकार दिला असून आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी ICCकडे केली आहे.